माझं नाव नंदकुमार मुरलीधर मायंदे, निवळी, तालुका लातूर, जिल्हा लातूर. माझं हे निवळी गाव जुनं पुराणं आहे. त्या गावची विशेष विशेष माहिती सांगायची म्हटलं तर जुनं गावाला अशी 30 फूट उंचीची पुऱ्या गावाला म्हणजे राऊंड होता. गावात जायला 3च रस्ते होते. एक ही रस्ता, एक दक्षिण उत्तर साईडला एक ह्याच टाईपला वेस होती आणि दक्षिण साईडला खिंड होती छोटी. त्या खिंडीतून दुसरा माणूस येऊ शकत नव्हता. एकच माणूस फक्त येऊ शकत होता. आणि हे गाव आम्हाला काय माहीत नाही, पण आम्हाला सांगतात लोक महादेव शिंदे यांच्या मुलांनी वसवलेले असं सांगतात. माझ्या गावचं महादेवाचं मंदिर जागृत देवस्थान आहे. नीलकंठेश्वराचं मंदिर आहे. पूर्ण हेमाळपंथी आहे. आणखी काय माहिती तरी. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत निवळी या गावी. इथे तुम्ही पाहू शकता, इथे एक प्रवेशद्वार दिसते आपल्याला. हे गाव एका मंदिरसाठी प्रसिद्ध आहे, नीलकंठेश्वर मंदिर. आणि इकडे पाहू शकता, इकडे दिसते, तिकडे 3 फुटाची भिंत दिसते इकडे. आणि इकडे गडी असते तसं लाल पांढऱ्या मातीचे भिंत दिसते. तर या गावची आज माहिती घेणार आहोत. या गावचे प्रसिद्ध असे समाजकार्य करणारे बापू सगळे नंदकुमार मुरलीधर मायंदे हे असं त्यांचं नाव आहे आणि ते समाजकार्य करतात. तर आम्ही आलेलो आहोत या गावासाठी माहिती घेण्यासाठी. हे बघू शकता तुम्ही, प्रवेशद्वार आहे. आता ते थोडस माहिती देतील. आणि इकडे दिसतं तुम्हाला मंदिर. आता आम्ही मंदिरकडे जात आहोत. दर्शनासाठी यायला महादेवाच्या मंदिरात एक अंडरग्राउंड रस्ता आहे. एक मंदिरात यायला आणि एक गावाच्या पश्चिम साईडला तलाव आहे. तलावात एक निघण्यासाठी अंडरग्राउंड रस्ता आहे. इथं दीपावलीच्या अमावस्ये दिवशी 12 बलुतेदारांची पूजा असते. महादेवाच्या पिंडीला सजवतात आणि ते 12 बलुतेदार तेल आणून देऊन रात्रभर म्हणजे जेवढं किलो तेल देतील ते संपूजेपर्यंत चक्री भजन करतात. असं पहिल्या दिवशी 12 बलुतेदारानंतर प्रत्येक एक दिवस गावातल्या लोकांना वाटून दिलेला आहे. असे 2 महिने दररोज पूजा असते. आणि शेवटला येळामोशा उद्या म्हणता आज संध्याकाळी रात्रभर मंदिरात चक्री भजन असतं. दारात पुढल्या चौकात वासुदेव आणि गोंधळी यांची कथा असते. असं रात्रभर जागरण केलं जाते. आणि पहाटे 5-5:30 दरम्यान मंदिरामध्ये फक्त पाऊस पडतो. आणि त्याच्यानंतर किती पाऊस म्हणजे कोणत्या साईडनं किती पाऊस पाणी आला तर भिंतीतून पाणी येते, काय वरून येते. ज्या साईडनं जास्त पाणी त्या साईडनं पाऊस जास्त म्हणजे ते अंदाज काढला जातो आणि बाकीच सांगितलं जातं. आणि नंतर पुन्हा किती पाणी येते सगळ्या गावात माहिती होते. पुन्हा सगळे लोक येऊन बघते, दर्शन घेतात. सकाळी 10-10:30 नंतर आरती होती मंदिरात. आरती झाल्याशिवाय शेतात जेवायला कोण जात नाही. ते पाणी कुठून येते आजपर्यंत रहस्यच आहे मोठं. काय रहस्यच आहे काय. त्या काळात पाऊस काळी नसतो. पाऊस हिवाळा असतो. हिवाळा बाहेर कुठं थेंब पडत नाही, मध्ये पडतो. आणि इथं ह्या पिंडीवर माझी एक पाहुणे आली होती पाठीमागे 5-6 वर्षापूर्वी. 5-6 बाया त्यांना वाटला परत निघाल्यानंतर दर्शनाला आल्या. तेवढ्याच दर्शनात एक पाहुण्याची बाई होती, एकच 5-6 पैकी एकीलाच फक्त पिंडीवर साप दिसला, बाकीच्याला काही दिसलं नाही. त्यांनी दर्शन करून येऊन गेले. तिनं प्रत्यक्ष पाहायला त्या बाकीच्याला विचारलं सुद्धा तुम्हाला काय दिसतंय का, तर बाकीच्याला काय दिसलं नाही, एकटीला दिसला. तिनं दर्शन घेतलं, परत गावी गेली सासरी. त्याच्यानंतर काही दिवसांनी सोमवार दर्शनाला नवरबायको आली, पुन्हा दिसला नाही. मित्रांनो, अशाच द्वारपाल जेव्हा आपण पाहतो तेव्हा खिद्रापूरच्या मंदिरमध्ये, खिद्रापूर हे बऱ्याच कालखंडात बांधले गेलेले मंदिर आहे. अशा स्त्री द्वारपाल दक्षिण दिशेला खिद्रापूरच्या मंदिरामध्ये सुद्धा दिसतात. ही स्त्री आहे. मंदिरामध्ये आय थिंक 2 शिवपिंड असल्यामुळे कदाचित 2 इकडे नंदी आपल्याला दिसून येतात. हे पूर्ण बांधकाम चालुक्यकालीन किंवा यादवकालीन असावं असं सांगितलं जातं.